भाजपचे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अतुल सावे आपल्या सोबत आहेत। सावे साहेब, काय सांगाल, आज नरेंद्र मोदींची मोठी भव्य दिव्य सभा पार पडते। मोदीजींना ऐकणारे छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक चाहते आहेत। आमचं जेव्हापासून सभाची जाहीर झालं तेव्हापासून अनेक डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, उद्योजक अशा सगळ्यांना या सभेमध्ये येऊन त्यांना ऐकण्यात, त्यांचे विचार ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या सभेच्या माध्यमातून या पूर्ण मराठवाड्याचं वातावरण बदलून जाईल आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महायुतीचं सगळे उमेदवार निवडून येतील आणि आमचं सरकार येईल। खास करून तुमची जागा ही चुरशीची राहिलेली आहे, कारण तुमच्या विरोधात MIMचा उमेदवार राहत असतो आणि नेमकी नरेंद्र मोदींची सभा तुमच्याच मतदारसंघात होते, त्यावरती काय इफेक्ट असेल? मोदीजींची 14 मध्ये पण ज्यावेळेस सभा झाली होती ती माझ्या मतदारसंघातच झाली होती। यावेळेस हे आज मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे सभा ही माझ्या मतदारसंघात आहे आणि मोदीजींच्या सभेनंतर नक्कीच वातावरण पूर्ण मराठवाड्यात बदलून जाईल। छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यातल्या 14 विधानसभा मतदारसंघाचे सगळे उमेदवार, अगदी तुमच्या सकट सगळे उमेदवार तिथे उपस्थित असणार आहेत। या 14 उमेदवारांना याचा कसा फायदा होईल? मी सांगितलं ना, मोदीजींच्या सभेनंतर वातावरण बदलते आणि नक्कीच त्यांचे विचार ऐकल्यावर सगळेजण त्यांच्या मागे पाठीमागे खंबीरपणे उभे राहतात आणि आम्हालाही आशीर्वाद देतात। आज उद्धव ठाकरेंची सभा आहे, नरेंद्र मोदींची सभा आहे, त्याबद्दल काय सांगा? नरेंद्र मोदींचं ते आज जगपातळीवरचे नेते आहेत। उद्धव ठाकरे महाराष्ट्रापुरते समित आहेत। साधारण कसा प्रतिसाद आहे तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये? तुम्ही प्रचार दौरे, रॅलीज वगैरे मोठ्या प्रमाणात काढलेले आहेत, कसा प्रतिसाद राहील? अतिशय चांगला प्रतिसाद मला सगळ्या मतदारसंघातून मिळतोय। मागच्या 10 वर्षात जी विकासाची कामं मी केली आहेत त्यामुळेच आज जी आम जनता आहे ही माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे। तर हे अतुल सावे यांनी सांगितलेलं आहे की नरेंद्र मोदींच्या सभेमुळे संपूर्ण मराठवाड्यातलं वातावरण बदलून जाईल। कॅमेरामन आप्पासाहेब सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।